मुंबईच्या आरेतील आजूला कचऱ्यामध्ये फेकलेलं होतं। त्याच प्रकरणासंदर्भातली एक महत्त्वाची अपडेट। नातवासह 3 जणांना आरे पोलिसांनी सध्या अटक केल्याची माहिती आहे। नातवानंच दोघांच्या मदतीनं आजूला कचऱ्यामध्ये फेकलं हे सिद्ध झालंय। पोलीस तपासातून ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे। नातवानंच दोघांच्या मदतीनं आजूला कचऱ्यामध्ये फेकलाय। पोलिसांनी या तिघांनाही अटक केली। वयोवृद्ध महिला, जखमी महिला, जिला चालता येत नव्हतं, ती एवढं लांब कांदिवली स्टेशनच्या इथून हनुमाननगर इथून आरेच्या जंगलापर्यंत कशी आली। सगळे आम्ही सीसीटीव्ही पडताळले, तर आम्हाला सीसीटीव्ही पडताळणीमध्ये आढळून आलं की त्या आजीच्या नातूनेच त्याच्या नातेवाईकांच्या आणि रिक्षा चालकाच्या मदतीने इथे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता तिला ट्रीटमेंटला, शताब्दी हॉस्पिटलला। परंतु रात्री शताब्दी हॉस्पिटलने तिला ऍडमिट न करून घेतल्या कारणाने त्यानंतर तो याने आरेच्या जंगलात आणून सोडलं। सागर शेवाळे आजीचा जो नातू आहे त्याच्यावर सिनियर सिटीजन ऍक्ट कलम 24 प्रमाणे आणि BNS 125 प्रमाणे गुन्हा दाखल करून घेतला। तर आपण पोलिसांची प्रतिक्रिया बघितलेली आहे। त्यानंतर हा जो सीसीटीव्ही फुटेज आहे ते सुद्धा समोर आलेला आहे। या तिघांनी खरं तर आजीला जेव्हा फेकलं तो व्हिडिओ सध्या समोर आल्याचं बघायला मिळत आहे। नातवानंच आपल्या आजीला खरं तर कचऱ्यामध्ये फेकलेलं होतं हे सिद्ध झालेलं आहे। आणि कशा प्रकारे त्यांनी फेकलं, 2 मित्रांच्या मदतीनं त्यानं या आपल्या आजीला फेकलेलं होतं तो व्हिडिओ, तो सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आल्याचं बघायला मिळत आहे। या नातवानंच दोघांच्या मदतीनं आजीला कचऱ्यामध्ये फेकलेलं होतं। पोलिसांनी या तिघांनाही अटक केलेली आहे। आणि पुढारी न्यूजवर आपण एक्सक्लुझिव्ह असा हा सीसीटीव्ही व्हिडिओ बघतोय। नातवानंच आपल्या आजीला कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकलं आणि 2 मित्रांसह त्यानं हे कृत्य केलंय।